साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती, मंडई व उद्यान समिती, स्थापत्य समिती, कामगार कल्याण समिती अशा एकूण 8 समिती विषयांपैकी सोलापूर महानगरपालिकेत भाजपा सेनेची युती असून 2 पक्षांच्या सदस्यांमध्ये समितीवर निवड केली जाते। लोकसभेच्या पूर्वी महानगरपालिकेच्या विषय समितीच्या संदर्भात चर्चा करावी अशी मागणी सेनेनं लावून धरली होती। दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चांती अगोदर समिती सदस्य निवडणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते, पण सभापती पदाच्या निवडीची प्रक्रिया बाकीच आहे। 16 मे रोजी समिती सभापती निवड करण्यात येईल अशी माहिती सभागृह नेते संजय कोळी यांनी दिली। यावेळी भाजपा व सेनेच्या मध्ये काय वाटाघाटी झाल्या आहेत याची माहिती सभागृह नेते संजय कोळी यांनी दिली। पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शहराचे अध्यक्ष निंबाळकर सर, अजून आमचे सुभाष बापू देशमुख यांनी सांगितलं तर युती करून त्यांना जी समिती पाहिजे ती समिती देण्यास ह्या ठिकाणी तयार आहे, परंतु बसाच्या अगोदरच ह्या ठिकाणी हे मिळालं तर ते मिळालं तर असं म्हणलं असेल तर त्याच्यामध्ये काही सुद्धा नाही। सोलापूर महानगरपालिकेच्या विषय समितीच्या संदर्भात दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये ज्या वाटाघाटी झाल्या आहेत तेच होईल असे नाही, आणि जर तसे झाले तर आम्ही आमचा मार्ग शोधायला मोकळे आहोत असा खुलासा देखील सेनेचे नेते महेश कोटे यांनी केला आहे। आधी आमचे आमदार तानाजी सावंत जे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत, त्यांनी सांगितलं होतं की ही चर्चा झाल्याशिवाय कोणी कामाला लागायचं नाही, आणि त्याप्रमाणे भाजपच्या लोकांशी तेव्हा चर्चा झाली, आणि चर्चा होत असताना आमच्या काही मागण्या ज्या होत्या त्या आम्ही मागणी केल्या होत्या। प्रामुख्याने कुठल्या मागण्या होत्या? ह्याच वर्षी स्टँडिंग पाहिजे, 1 वर्ष द्यायचं ठरलं होतं, पण ती ह्याच वर्षी द्या असं सावंत साहेब सरांचा आग्रह होता। शेवटी हा विषय सावंत सरांनी पण उद्धव साहेबांना कळवला होता आणि त्यांनी पण मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय केला होता। कोल्हापूरचं जेव्हा हे झालं, दोघांचा कार्यक्रम झाला एकत्र, तिथंच त्यांना हे मेसेज गेल्यानंतर तिथून साहेबाचा फोन आला सावंत सराला की हा विषय आता तुम्ही काही हे करू नका, निवडणुकीत आता आपण एकत्र युती केलेली आहे, पण निवडणुकीत सगळ्यांनी एकत्र येऊन काम करा असा मेसेज आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सगळ्यांना दिला, आणि त्याप्रमाणे आम्ही सगळे कामाला लागलो। त्यामुळं तो विषय अनिर्णित राहिला, चर्चा झाली नाही, आणि ती चर्चा तिथंच थांबली। कसं आहे, आता गेल्या वेळी ह्या ज्या विशेष समित्याच्या बाबतीत मी सांगतो, गेल्या वेळी 7 समित्यापैकी 3 समित्या त्यांनी ऑलरेडी आम्हाला दिलेल्या होत्या। आता आमची मागणी तीच राहणार आहे की 3 समित्या ह्याच्यातल्या आम्हाला द्या, कुठल्या द्यायच्या ते आमच्या चर्चा करून फायनल होईल। तुम्ही कुठल्या समितीसाठी आग्रह आहे? आता आम्ही महिला बाल कल्याण एक मागितलेली आहे, आरोग्य मागितलंय, आणि मला वाटतं शहर सुधारणा आहे ना, स्टँडिंग मिळालं तर उपमहापौर पद कुठली एक द्या असं आमचं होतं। फंडा अशी त्याच चर्चा झाली होती, ती का फायनल झाली नसल्यामुळे त्या चर्चेला काय आता महत्व नाही ना। आता परत ज्यावेळेस आमचे नेते त्यांचे नेते बसतील, त्याच्यातून जे निर्णय होईल तो निर्णय सगळ्यांना बंधनकारक राहील। आता आम्ही कळवणार आहे त्यांना की असं विशेष समित्या जे हे आहेत निवडणुका, एकदा आमच्या सरांकडे आम्ही कळवल्यानंतर सर त्यांच्या नेत्याशी बोलतील, आणि त्याच्यानंतर मग निर्णय पॉलिसी ठरेल। मिटवायचं म्हणलं तर दोन्ही पक्षाचं जर एकदा धोरण ठरलं तर ते मिटणं काय अवघड नाही आहे, त्यामुळे तो काय विषय फार त्याच्या अडचणीचा नाही आहे, फक्त दोघांचं एकमत होणं आणि चर्चा होणं त्याच्यावर। येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुका असल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये विषय समितीच्या कारणावरून इतकी रस्सीखेच होईल असे वाटत नाही।